बाबा बाबा त्यांना अटक होण्यापासून वाचवा प्लीज। तुम्ही माझे काजू आहात, तुम्ही काय करू शकता याच्यावर माझा विश्वास आहे बाबा प्लीज। भयो यात तुझा काहीच दोष नाही, तरी तुला एवढा त्रास सहन करावा लागतोय। भयो बाळा तुझा बाबा आहे ना, सगळं नीट होईल। डोळ्यात पाणी आणून बाबाची सिंपती गेन करतेस काय? नाही तुला बाबापासून कायमचा लांब केला ना तर नावाची इरा नाही। अहो सोडा ना माका सोडा। इन्स्पेक्टर साहेब खरंच मी काय नाही केलं हो, उलट मी चोराक पकडले पण तो हातातून निसटलो। अहो मी त्याका पकडले म्हणून दागिने वाचले, मी चोरी वाचवली आणि तुम्ही माकाच पकडतास। मी काय नाही केलं हो, खरंच सांगते। इन्स्पेक्टर साहेब अहो माझ्या रूम मध्ये कोणीतरी वेगळंच घुसलं असेल, हे नव्हते ते आणि त्यांच्याकडे हत्यारं पण होती। तुम्ही प्लीज काहीतरी करा। गौतमी लेट मी हँडल। हॅलो सर, मी डॉक्टर शुभंकर देवचाके। बसा। काल रात्री आमच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला। अगं बाई मी काय नाही केलं गो, यांका सांग ना, नाही तर हे घेऊन जाते माका। सांगतो तू तरी। होय होय मी इलाय ना, मी बोलताय। सुमन तू बोलवलंस पोलिसांना? नाही मी नाही बोलवलंय। तुम्हाला यांच्या अगेन्स्ट काही पुरावे सापडले का? एक मिनिट, तुम्हाला सगळ्यांचं कन्फ्युजन होत आहे। तुमच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला हे तुम्ही आता मला सांगताय तेव्हा कळतंय। अहो मग हे तुम्ही यांका का पकडलाय? त्याला मी दुसऱ्या कारणासाठी पकडलाय। म्हणजे काही महिन्यांपूर्वी यांनी काही माणसांशी मारामारी केली होती आणि त्याच्यानंतर हा फरार झाला होता। काय रे हा? नाही मारामारी असं शक्यच नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होता। गैरसमज माझा नाही, गैरसमज तुमचा झालेला आहे। मागे नाही का या रमाकांत विषयी गैरसमज झाला होता? अरे रमाकांत, अहो माझ्याबद्दल कसलो गैरसमज? मी काय केलेलं नाही। या बघा मी काय केलेलं नाही ना, म्हणान माझी निर्दोष मुक्तता झालेली आहे कोर्टात ना। माका उगाच कित्याक बोलतास तुम्ही? मी काय नाही केलंय। कोणी काय केलं होतं काय केलं नव्हतं हे मला चांगलं माहिती आहे। कळलं ना? मला सांगू नका रमाकांत शेठ। नाही म्हणजे तसा मी सर पण तुमच्याकडे काय पुरावे आहेत? पुरावा यांच्या विरोधात लेखी तक्रार आहे आमच्याकडे। आता आम्ही आमच्या पद्धतीने तपास करणार आणि बघा तपास कामात अजिबात आडकटी करायची नाही। डॉक्टर साहेब मला तुम्हाला आता काही प्रश्न विचारायचे आहेत। हा माणूस इथे कसा काय? हे इथेच राहतात। काय? हा इथे राहतो? कोण कोण आहे तुमचा? आमचे पाहुणे आहेत ते। अहो पाहुणे आहेत पण काही ते नातं बितं असेल की नाही? हा मेवणा काका मामा कोण आहे? मी सांगते। हा माणूस
हा या मुलीचा बाप आहे आणि मुलगी सरस्वती भारती, आमच्या घरची मोलकरीण. इरा, सरस्वती म्हणजे त्या गार्डन मध्ये क्लिनिक चालवते सरस्वती, हे तुझे वडील आहेत? हो होय सर. तू लोकांचे जीव वाचवतेस आणि हा लोकांच्या जीवावर उडतो काय रे? सर ऐका ना, मी त्यांच्या वतीने माफी मागताय. म्हणजे ते माझे वडील जरी असले ना तरी सध्या ते एक पेशंट आहेत, त्यांच्यावरती ना उपचार चालू आहेत आणि इतके वर्ष ते एकटे राहिले आहेत ना म्हणून विचित्र वागतात. ते अचानक चिडतात. ते चुकले असतील पण ते गुंड नाही आहेत. नाही ते सगळं ठीक आहे, पण कसं आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणं आमचं काम आहे. पुन्हा हा माणूस असं करणार नाही कशावरून? मी खात्री देत आहे, यांची मुलगी म्हणान पण आणि एक भावी डॉक्टरीन म्हणान पण. हो, त्यांच्यावर उपचार चालू होतो. डॉक्टर शुभंकर कडेच त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. ते सुधारतायत. आमका त्यांच्यातले बदल दिसतात सर. तुम्ही विचारा ना डॉक्टरांका प्लीज. सांगा ना डॉक्टर. हो, त्यांची मानसिक स्थिती सुधारती आता. कसं आहे ना डॉक्टर साहेब, यांनी आधी केलेल्या मारामारीच्या कंप्लेंट्स आहेत आमच्याकडे, त्याच्यामुळे याला उचलावं लागणार. ए चला रे, या आला. प्लीज प्लीज असं नका करू सर. बघा बघा नका पकडू, मी खरंच काय नाही केलं. सर थांबा ना सर, असं नका करू प्लीज. प्लीज काहीतरी करा, सांगा ना ह्यांका. बाबा प्लीज, आता या सगळ्यामध्ये तू पडू नकोस. पोलिसांना जी काही कारवाई करायची आहे ना ती करू दे. खरं काही ते कळेल तरी. इरा, मध्ये मध्ये बोलू नको. बाबा बोलतोय ना. प्लीज प्लीज सांगा ना, थांबवा ह्यांका. इन्स्पेक्टर साहेब, एक डॉक्टर म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. अहो, आम्ही यांच्यावर थेरपी करतोय. यांच्यामुळे ज्यांना ज्यांना त्रास झालाय ना त्या सगळ्यांची मी माफी मागायला तयार आहे. यापुढे ते असे वागणार नाहीत, मी आश्वासन देतो तुम्हाला. पण आज जर तुम्ही यांना घेऊन गेलात तर त्यांचे उपचार थांबतील. प्लीज त्यांना एक संधी द्या, प्लीज. ठीक आहे डॉक्टर. थँक्यू सर. हे बघ, डॉक्टरांनी शब्द दिलाय म्हणून तुला आता एकदा सोडतोय. पुन्हा त्या एरियात मारामारी करताना दिसलास डायरेक्ट 8 टाके आणि मग माझी थेरपी सुरू. कळलं का तुला? चला रे. ओके. तुमचे उपकार झाले, खरंच उपकार. अरे बाबा, काय आहे हे? तू काय या चोर माणसाला स्वतःच्या पाठीशी घातलंयस? तुला माहित आहे ना, ह्यांनी मम्माचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केलाय. बघ कसा बोलता आता, बघ. खरं तेच बोलते मी. हिरा, तुझ्याकडे पुरावे आहेत का? पुरावे असल्याशिवाय बोलू नकोस. मी जरा आलोच इन्स्पेक्टर साहेबांशी बोलून. इन्स्पेक्टर साहेब, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.
बोला ना डॉक्टर साहेब. मी त्या माणसाला फार ओळखत नाही. बयो माझी मुलगी आहे. मी जे काही करतोय ते तिच्यासाठी करतोय. काय? पण बयोचा बाप तर तो आहे ना. हो, पण तिच्या जन्मानंतरच तो फरार झाला. तिला मी वाढवलंय, मी मोठं केलंय. खूप हुशार मुलगी होती. तो अचानक आत्ता आलाय तिच्या आयुष्यात, म्हणून मला तुमच्याकडून त्याच्याविषयी थोडी माहिती हवी आहे. डॉक्टर साहेब, माणसाचे डोळे पाहून आम्ही त्याची नियत ओळखतो. माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की हा माणूस बरा नाही. तुमच्यासारख्या सभ्य माणसाने अशा माणसांपासून लांब राहायला पाहिजे आणि त्या बयोलाही लांब ठेवला पाहिजे. माझा तोच प्रयत्न आहे, पण माझ्याकडे पुरावे नाहीयेत. आज बाबा होते म्हणून तुम्ही वाचलात. मी हात जोडते तुमच्या समोर, पुन्हा असं नका करू. तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याचं काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे आहे का? माझ्या माहितीप्रमाणे हा सेंट्रल जेलमध्ये होता. तुम्हाला तिथेच त्याची माहिती मिळेल. तुमच्या भल्यासाठी सांगतो, या माणसापासून लांब राहा. कारण याच्या चेहऱ्यावरती लिहिलेलं आहे की तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ते थँक्यू सर, थँक्यू सो मच. सेंट्रल जेल, रमाकांत पण तिथेच होता. बाबा हय येवा. बाबा माका भीती वाटता. पोलीस परत हेंका पकडूक नाही येणार ना? काळजी नको करूस बाळा, मी बोललोय पोलिसांशी. पण यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल. यापुढे यांच्या हातून असं काही घडलं तर मी नाही वाचू शकणार यांना. नाही वागूच आहे ते असे. मी बोलते त्यांच्या वांगडा. होय, मी यापुढे कुणाच्याच वाकड्यात नाही जाणार. तोंडातून एक चुकीचा शब्द पण नाही काढणार. हा, बर बयो, तू येतेस ना पुणे हॉस्पिटलला? होय. ठीक, थोड्या वेळात निघू. बाबा तुम्ही असं का वागताय हो? तुमच्यामुळे डॉक्टरांची मान खाली गेली. ता माका नाही आवडत. तुमचं कुणी अपमान केलेला पण माका नाही आवडत. नका ना असं करू. खरंच चुकला गो माझा, चुकला. माफ कर माका. बाबा हो, असा नुसता माफ कर बोलून काय नाही होणार हो. तुमका सुधरूकच लागतं. आता मी सांगते तसाच वागायचा, तरच तुमच्याकडे बघायचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदला. हा, आणि त्यासाठी तुमका डॉक्टर शुभंकर सारखा बनूकच लागतं. गो भयो, नको. ह्या वयात एवढा अभ्यास करून डॉक्टरकीच्या परीक्षेत बसू माका नाही जमूचा. झेपूचाच नाही माका. तूच अभ्यास कर आणि तूच डॉक्टर हो. बाबा हो तसा नाही. तुमका डॉक्टर नाही होचा, डॉक्टर शुभंकर सारखा चांगला माणूस बनायचा. माझ्यासाठी एवढा कराल ना? भयो अगो, तू म्हणशील तसा करीन मी. हा, मी डॉक्टर शुभंकर सारखा होणार. दादा माका बोलवलं असतो. दादा, अरे काय झालं म्हणजे असो की त्यात बघतोस तू. तुका काय बोलूचा हा काय माझ्या वांगडा? जेलमध्ये तू आणि सुनील एकत्र होतात. म्हणजे ह्या तुका कोणी सांगितल्या? पोलिसांनी. बोल रमाकांत, तू ज्या जेलमध्ये होता तिथेच तोही आरोपी म्हणून होता. तिथे तुमची भेट झाली होती की नाही? काय विचारतोय मी रमाकांत? जेलमध्ये बयोचा उल्लेख निघाला होता का तुमच्या बोलण्यात? नाही, मी त्याला भेटलंच नाही.
त्याचा कसा असताना दादा, तुझ्या हॉस्पिटलमध्ये कसे वॉर्ड असतात तसेच थंय पण असतात वॉर्ड. म्हणजे खून केलेल्या माणसांचे वॉर्ड वेगळे, चोरी केलेल्या माणसांचे वॉर्ड वेगळे. मी काय आपल्याला साध्या औषधांच्या लफड्यामध्ये आतमध्ये गेलो होतं म्हणा. माझं कधी त्या तसल्या बाकीच्या लोकांशी काही संबंधच येतो नाही. आणि सुनीलचा कसा ना, सुनील थंय होतो नव्हतो काय माका माहिती नाही. म्हणजे असतलो थंयच, पण खरं ते दुसऱ्या वॉर्डामध्ये असतलो होतो. तर काय आपला संबंध नाही. तर म्हणजे तो कित्याक आतमध्ये गेलो होतो, तो काय करत होतो, काय भेटणार नाही, बोलणार नाही, माहितीच नाही ना. तर त्याच्याबद्दलची काय माहिती असतली माका. आणि आता कसा ना, बयो त्याची ट्रीटमेंट करताना हळूहळू सुधारतो तो. पण ना दादा, तू ना जास्त विचार नको करूस. हा, माझं मी बघतो. अरे तसा नाही रे, कसा तुझ्याबद्दल काळजी वाटताना म्हणा मी आपला बोललो. स्वतःची काळजी कर आता. म्हणजे जर मला कळलं की तुझी आणि सुनीलची जेलमध्ये भेट झाली होती, पुन्हा जेलमध्ये जायला तयार राहा. काय दादा, तू पण खयची गोष्ट खय घेऊन जातस. अरे मी त्या का आता या शुभ ना जरा जास्तच खोलात शिरूक लागलेलो. हा यांना पाळामुळं खणून काढूच्या आधी काय तरी बंदोबस्त करू होयो. आज तर पनवेलला जायचंच आहे मला, पण आता जेलमध्ये पण चौकशी करावी लागेल. सुनील बद्दल काही ना काहीतरी माहिती हाती लागेलच. हो, मी हॉस्पिटलला पोहोचलोय, बाहेरच आहे. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. भयो, नको एवढा विचार करूस बाळा. बाबा, मी त्यांना सुधारवायचा प्रयत्न करते खरा. माका असं वाटतं की मी मुलगी म्हणून कमी पडताव. आयुष्यात बऱ्याचदा असं होत. आपल्याला असं वाटतं आपण कमी पडतोय, चुकतोय, पण नेहमी तसंच असतं असं नाही. आपले प्रयत्न आणि परिस्थिती यांचा मेळ बसणं गरजेचं असतं. बाळा, प्रत्येक वेळी स्वतःला नको दोष देऊस. बाबा, सारखी कसली तरी भीती वाटतं माका. भयो, तुला वाटतंय तसं काही होणार नाही. पोलीस नाही येणार परत. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. मग जास्त विचार करून उगाच अवघड करतेस तू. बाबा, काहीच कळत नाही. अंधारात वाट चुकल्यासारखा वाटतं. म्हणाने माझ्या काजवाकडे मन मोकळा करतो. बाळा, तुझा काजवा कायम तुझ्या सोबत आहे. मी चुकत तर नाही आहे ना बाबा? चुका माणसाकडूनच होतात ना. आपण जेव्हा चुकतो तेव्हाच तर शिकतो. पण मग मी माणूस ओळखू का चुकत असेल तर? माणूस वाचायला अनुभव लागतो बाळा. मनानच असं राहून राहून वाटतं की जा काय माका दिसता ना, त्यापेक्षा काहीतरी वेगळा. का वाटतंय तुला असं? नाही माहित बाबा. हे बाबा अचानक माझ्या आयुष्यात दिले काय, मी सगळा काय बाजूला टाकून त्यांचाच विचार करू लागले. त्यांच्यासाठी तुमका पण दुखवलं. हे सगळं इतकं अचानक घडते की चूक बरोबर काय काहीच ठरवता येत नाही. खूप प्रश्न आहेत माझ्या मनात. चुकल्यासारखा वाटतं. सगळीकडे अंधार दिसता. भयो, तुझं अंतर्मन तुला योग्य तेच प्रश्न विचारत आहे. मला माहित असूनही त्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत तुला. काय झालं बाबा? हे बघ भयो, कधी कधी आपलं अंतर्मन जे आपल्याला प्रश्न विचारताना त्याचं उत्तर आधीच आपल्याकडे असतं. फक्त ते बघायचं असतं, शोधायचं असतं आणि स्वीकारायचं असतं. आणि अंधार कितीही असला तरी काजव्याच्या प्रकाशाची साथ कायम असते.